नवरात्र म्हणजे भक्ती, उत्सव आणि रंगाची धमाल। यावर्षी प्रत्येक दिवसाच्या रंगाचं विशेष महत्त्व जाणून घेऊया तारा न्यूजच्या माध्यमातून। आज नवरात्रीचा 5वा दिवस, 5वी माळ आणि 5वा कलर अर्थातच पांढरा कलर। पांढरा कलर शुद्धता आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी सरस्वती देवीच्या रूपाचं पूजन होतं। देवी सरस्वती ज्ञान, विद्या आणि संगीत याची देवी मानली जाते आणि या दिवशी तिच्या भक्तांकडून ज्ञान आणि विद्वत्तेसाठी प्रार्थना केली जाते। या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र धारण करणं शुभ मानलं जातं, कारण हा रंग मानसिक शांती, समाधान आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे। या पांढऱ्या साडीवर कोणती ज्वेलरी परफेक्ट दिसते आणि कोणता मेकअप साजेसा दिसतो हे आज आपण पाहणार आहोत। सखी नमस्कार। नवरात्रीच्या 5व्या माळेचा रंग आहे पांढरा आणि पांढरा रंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात स्वच्छ निरभ्र आकाश, बर्फाच्छादित डोंगर आणि पांढरी साडी परिधान केलेली देवी सरस्वती। पांढरा रंग हा सच्चेपणा, सचोटी, पारदर्शकता याचं प्रतीक म्हणून बघितलं जातं आणि आज या पांढऱ्या रंगाचं हे पारदर्शकता बघूनच कंपनीचे लोगो सुद्धा पांढऱ्या रंगामध्ये करताना दिसतात, कारण याच्यातूनच कंपनीचं व्यक्तिमत्व ओळखून येतं आणि असा हा पांढरा रंग भारताच्या झेंड्यामध्ये सुद्धा दिमाखानं मिरवत आहे। तर या पांढऱ्या रंगावरती दागिने उठून दिसतात। तुम्ही कोणत्याही कलरचे, रेड कलरचे जर का चोकर किंवा डार्क कलरचे दागिने सुद्धा याच्यावरती घालू शकता आणि याच्यासाठी आता ब्युटी टिप्स देते अमरजा। सखी नमस्कार, मी अमरजा। आजचा रंग पांढरा। पांढऱ्या रंगावरती तुम्ही मेकअप करताना कॉन्ट्रास्ट कलर मध्ये कोणताही आयशॅडोज कलर शेड यूज करू शकता आणि त्याच्यावरती पिंक, न्यूड, पीच कलर या शेड मध्ये तुम्ही लिपस्टिक यूज करू शकता। धन्यवाद।